सभापती म्हणून प्राध्यापक राम शिंदे यांची बिनविरोध निवड झाली आहे। उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी ही घोषणा केली। प्राध्यापक राम शंकर शिंदे विधान परिषद सदस्य यांची महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती म्हणून निवड करण्यात यावी। अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। होयचे एकमत आहे, होयचे एकमत आहे। प्रस्ताव संमत झाला, प्रस्ताव संमत झाला आहे। प्राध्यापक राम शंकर शिंदे, जरा शांत राहा, पाहिलेलं एकमत आहे, आभारी आहोत। प्रस्ताव संमत झाला आहे। प्राध्यापक राम शंकर शिंदे विधान परिषद सदस्य यांची महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती म्हणून एकमताने निवड झाली आहे असे मी जाहीर करते। सभापती पदासाठी निवड केल्याबद्दल प्राध्यापक राम शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासह विरोधी पक्षनेत्यांचेही आभार मानले। संसदीय लोकशाहीची व्यवस्था जनतेप्रती अधिक उत्तरदायी व्हावी यासाठी प्रश्नोत्तराचा तास असल्याने त्यांचं गांभीर्य सर्व सदस्यांनी ओळखायला हवं असं विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यावेळी म्हणाले। विधिमंडळाचे कामकाज अधिक प्रभावी होण्याच्या दृष्टीने आपण सर्वांच्या सहकार्याने मी चतुर्सूत्री फॉर पॉइंट प्रोग्राम अंमलात आणणार आहे। हा प्रश्नोत्तराचा तास विशेष महत्त्वाचा यासाठी आहे, अधिवेशनाचा कार्यक्रम झाल्यापासून खूप मोठी यंत्रणा प्रश्नोत्तराच्या तासासाठी आणि एकंदरीतच अधिवेशनासाठी कार्यरत असते। प्रश्नोत्तराचा तास विना व्यत्यय पार पडला जावा आणि रोजच्या तासाभरात किमान 10 प्रश्न तरी पुकारले जाऊन चर्चा व्हावी असे अपेक्षित आहे। राम शिंदे यांची सभापतीपदी निवड झाल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं अभिनंदन केलं। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज असलेल्या राम शिंदे यांच्याकडून अहिल्यादेवींच्या बाण्याला साजेशी अशी कामगिरी होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला। अतिशय शिस्तीने आणि संवेदनशीलपणे ते सभागृहाचं कामकाज चालवतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। एक शिक्षक म्हणून सभागृहाला शिस्त लावण्याचं आणि त्यांच्याकडून आत्मसात करण्याच्या अनेक गोष्टी घडतील असं फडणवीस म्हणाले। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंती वर्षाच्या या अत्यंत महत्त्वाच्या वर्षी अहिल्यादेवींच्या परिवारातील किंवा त्यांचे वडील माणकोजी शिंदे यांच्या 9व्या वारसदार पिढीच्या रूपानं राम शिंदेंसारखा एक व्यक्ती हा त्या ठिकाणी बसतो आहे। एक प्रकारे राजमाता राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांना या सभागृहाने ही वाहिलेली एक वेगळी सुमनांजली आहे असं मी या निमित्ताने समजतो। आपल्या स्वतंत्र भारतामध्ये आपल्या समाजाला स्वाभिमान आणि त्या स्वाभिमानानं जगता यावं या दृष्टीनं आपण सगळे लोक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या संविधानाच्या अनुषंगाने त्याची शपथ घेऊन या ठिकाणी काम करतो आणि म्हणून मला विश्वास आहे की जो बाणा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा आपण इतिहासात वाचलाय त्या बाण्यानेच या सभागृहामध्ये आपण काम कराल हा मला या ठिकाणी विश्वास आहे। सामान्यातून असामान्यत्व घडतं हे राम शिंदे यांच्या वाटचालीतून पाहायला मिळतं असं सांगत मुख्यमंत्र्यांनी शिंदे यांच्या आतापर्यंतच्या कार्यकाळावर प्रकाशझोत टाकला। वरिष्ठ सभागृह असलेल्या या सभागृहातल्या चर्चेचा दर्जा हा ऐतिहासिकदृष्ट्या कायम उंच राहिलेला आहे। तो दर्जा यापुढेही कायम राहील असा प्रयत्न सगळ्यांकडून होण्याची अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही राम शिंदे यांचं अभिनंदन केलं।
सत्ताधारी असो किंवा विरोधक कुणावरही रामभाऊ अन्याय करणार नाहीत, कारण त्यांचा स्वभावच नाही आहे. सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याचा, सर्वांना संधी देण्याचं, काही कटुप्रसंग आले तर ते अगदी हसत खेळत निभावून नेण्याचं कसब आपल्याकडे आहे. न्याय, समता, बंधुता आणि लोकसेवेचा वसा अशा प्रकारचं कामगिरी आपल्या हातून होईल. हेच आता तुमच्या पुढच्या कार्यकाळाचं सार असणार आहे याची मला खात्री आहे. सर्वसामान्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सभापती म्हणून एक नवा आयाम देतील असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. या पदाचा गौरव वाढवत असताना तुम्ही देखील त्याच्यामध्ये कुठं कमी पडणार नाही याबद्दल माझ्या मनामध्ये तीळमात्र शंका नाही. पुण्यश्लोक अहिल्यादेवींची न्यायप्रियता आणि त्यांच्या लोककल्याणकारी कार्याचा, त्यांच्या विचाराचा वारसा खऱ्या अर्थाने आपण पुढे नेण्याचा आणि राज्यातल्या सर्वसामान्य जनतेच्या जीवनामध्ये एक चांगल्या प्रकारचा बदल घडवून आणण्याचं कार्य या सभापती पदाच्या माध्यमातून आपण करावं, अशा प्रकारचं देखील आणि आपण कराल हा देखील विश्वास मी या निमित्तानं व्यक्त करतो. शिंदे यांचा स्वभाव, काम करण्याची पद्धत यामुळे विरोधी पक्षांनी त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचं विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितलं. विरोधी पक्षांचं त्यांना संपूर्ण सहकार्य राहील असंही त्यांनी सांगितलं. महाराष्ट्राच्या परंपरेला साजेचं असं सभागृहाच्या सत्ताधारी आणि विरोधी पक्ष दोघांनीही एकमतानं आपल्याला सभापती होण्यासाठी एकमत केलं. कारण आपल्याविषयी वेगळं मत व्यक्त करणं हे चुकीचं ठरलं असतं आणि आमचं सुद्धा पूर्ण सहकार्य या कामी आपल्याला राहील हे मी स्पष्टपणे सांगतो.